न्यायमूर्ती जोरापूर साहेब, अलाट साहेब, जोरापूर साहेबांचे कुटुंबीय आणि अलाट साहेबांचे कुटुंबीय आणि उपस्थित माझ्या मित्रांना, आजच्या कार्यक्रमातला हा बदल बघून मला जरा आश्चर्याचा धक्काच बसला. कारण खरं म्हणजे तुमच्यापैकी कोणीतरी बोलल्यानंतर काही मुद्दे मला सुचतात. कारण कुठल्याही भाषणाची तयारी करण्याची माझी तशी सवय नाही आहे. जे सहज मनात येतं ते कधी कधी ओठावर येतं आणि ते बोललं जातं. जोरापूर साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडनं जोरा हा शब्द येईल, तो समजून घ्या. कारण हा माझा खास मित्र आहे, ज्याच्याबरोबर मी आणि माझ्या फॅमिलीने काही ट्रिप्स पण केलेले आहे. त्याच्यामुळे जोरापूर साहेबांच्या बाबतीत आता सुरुवातीला मी बोलणार आहे. जोरापूर साहेब साधारण 2008मध्ये टाटा मोटर्समध्ये जॉईन झाले. त्यांच्या आधी बहुतेक एक 5-6 महिने आधी मी आणि निर्मकर साहेब जॉईन झालेलो होतो. जोरापूर साहेब ज्यावेळेला जॉईन झाले त्यावेळेला कसं असतं की आपल्या हातामध्ये बऱ्याच वेळेला कुठल्या तरी कंपनीमध्ये आपलं सिलेक्शन झाल्यानंतर जॉईन व्हायचं की नाही ते आपल्या हातात असतं. पण जॉईन झाल्यानंतर आपण कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कुठल्या ॲटमॉस्फिअरमध्ये काम करायला जाणार आहोत हे काय आपल्या हातात नसतं. जोरापूर साहेबांची जी काय रिक्रुटमेंट झाली, त्याच्यानंतर त्यांची जी काय पोस्टिंग झाली ती प्रामुख्याने सुरुवातीला मशीन शॉपमध्ये झाली. मशीन शॉपमध्ये त्यावेळेला सगळे स्टॉलवर्ड्स होते. जोरापूर साहेबांच्या बरोबर त्यावेळेला नुकतेच जॉईन झालेले आमचे सुशील कुलकर्णी साहेब होते. रामदासी साहेब एक महिनाभर त्यांच्या बरोबर पॅरलल होते तिथे, तेही नुकते जॉईन झालेले होते. जोरापूर साहेब, रामदासी साहेब, सुशील कुलकर्णी साहेब आणि ह्याच्यावरती आमचे मांजरेकर साहेब आणि त्याच्यावरती आमचे मिराजदार साहेब. म्हणजे विचार करा की ह्या अशा ॲटमॉस्फिअरमध्ये की जिथे त्यातली 2-3 माणसं जी आहेत ती नव्या उमेदीने आलेली आहे आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि करून दाखवायचं आहे, अशा स्वरूपाची त्यांची त्या ठिकाणी विचारधारा आहे. मग काय गंमत होईल ते तुम्हाला सगळ्यांना कल्पनाच आहे. पण फॉर्च्युनेटली रामदासी साहेबांनी दुसराच मार्ग स्वीकारला आणि त्यांचं एन्व्हायरमेंट बदललं. ही वॉज व्हेरी मच हॅपी. कुठलं बाबा एकदाचा कदाचित असेल तसं, मला माहीत नाही, पण गृहीत धरायला हरकत नाही. आनंद द्यायचं काम केलं ते आपण सगळ्यांनी केलं. तेवढं दिलं की झालं. बस बस एवढ्याच आमचा दिवस भरत होता. ते सांगू आम्ही तुम्हाला कारण त्याचं आनंद देण्यामागचं कसं आणि कोणाला ते आम्ही समजून घ्या तुम्ही कदाचित. तर त्याच्यामुळे कदाचित जोरापूर साहेबांना वाटलं असेल चला एक मेंबर कमी झाला आहे. नंतरच्या काळामध्ये बाय आपण म्हणूया रिटायरमेंटचं वय असल्यामुळे मांजरेकर साहेबांची रिटायरमेंट झाली आणि सुशील कुलकर्णी साहेब आणि जोरापूर साहेब मशीन शॉप सांभाळायला लागले. दुर्दैवाने सुशील कुलकर्णी साहेबांचं अकाली निधन झालं. 2014-15च्या दरम्यान ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले आणि जोरापूर साहेबांच्या हातामध्ये मशीन शॉप सर्वार्थाने त्यांच्या हातात आलं. आता 2014-15-16 साधारण 16 असेल, 16पासून ते मला वाटतं 2000 आपण 20-22 पर्यंतचा काळ धरू की ज्या काळामध्ये जोरापूर साहेबांना खऱ्या अर्थाने त्यांचं स्वतःचं स्किलसेट किंवा त्यांच्याकडे सुशील कुलकर्णी साहेबांकडे असलेली काही लेगसीची कामं त्यांना बाय लेगसी ती त्यांच्याकडे त्या ठिकाणी ट्रान्सफर झाली आणि त्यांनी ती कामं जोमाने करायला सुरुवात केली. अर्थातच हा काळ खरं म्हणजे त्यांच्यासाठी गोल्डन इयर होता. कारण मधल्या काळामध्ये या आपली 2022 ते पुढच्या आत्तापर्यंतची या सगळ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं असं मानणारी आणि सगळ्यातलं सगळं मलाच एकट्याला कळतं असं मानणारी पण बरीच मंडळी त्यांना भेटली असतील, पण हरकत नाही. आणि थोडंसं असंही होतं की असून अडचण आणि नसून खोळंबा अशा स्वरूपाची पण स्थिती मधल्या काळामध्ये त्यांची होती. पण त्या काळातला जो भाग होता तो त्यांचा 2006 ते मला वाटतं 2022पर्यंत 23पर्यंत थोडासा त्या ठिकाणी रिलॅक्स झाला असावा. आणि वैद्यसाहेबांनी त्यांचे स्किल सेट्स बघून त्यांना चांगल्या अपॉर्च्युनिटीज देण्याचा आणि त्यांच्याकडची काही कामं जी आहेत ती जोरापूर साहेबांकडे त्या ठिकाणी ट्रान्सफर केली.
साहेबांनी पण त्यावेळेला त्या संधीचा अतिशय योग्य पद्धतीने उपयोग करून घेतला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर जोरापूर साहेब आपल्या प्रोटो मॅन्युफॅक्चरिंग ग्रुपमध्ये HR होते. कारण त्यांच्याकडे जे काम होतं त्याच्यामध्ये आपली सगळ्यांची कुंडली जी आहे, चित्रगुप्ताचं काम होतं असं आपण म्हणूया. कोण केव्हा लागलं, कोणाला कुठल्या कुठल्या ग्रेड्स केव्हा कशा कशा मिळाल्या, या सगळ्याचा हिशोब सगळा जो होता ती कुंडली सगळी जोरापूर साहेबांच्याकडे होती. आणि पुढच्या पण पुढच्यांची पण होती, मागच्यांची पण होती, मधल्यांची पण होती. त्याच्यामुळे त्याचा फायदा हा जोरापूर साहेबांनी अतिशय उत्तमपैकी त्या ठिकाणी रॅशनल थिंकिंगने केला. येस. खास करून काय व्हायचं की या गोष्टीचा फायदा केव्हा व्हायचा की ज्यावेळेला आपलं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन असायचं त्यावेळेला आपल्याला एक पर्सेंटेज दिलं जायचं, ABCD असायची. त्याच्यामध्ये पार्शली मेट, नॉट मेट, एक्सेप्शनल कॉन्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर स्ट्रॉंग कॉन्ट्रीब्युशन वगैरे वगैरे सगळे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये लोकांना बसवायला लागायचं. म्हणजे आता बसवायला लागायचं म्हणजे तुम्ही तसं समजू नका, परफॉर्मन्स करून ते बसवायला लागताना रॅशनल होते आमचे साहेब. त्याच्यामुळे त्यांचं थिंकिंग परफेक्ट असायचं. तुम्हारा डिपार्टमेंट को कितना परसेंटेज मिला है उससे ज़्यादा नहीं मिलेगा. ही वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट. कारण याचं काढून त्याला द्या असं ही डिड नॉट यूज टू अलाउ दॅट. ऑन द काउंटररी जिथे 0.5, 0.6 असेल किंवा 0.4 असेल, अर्थात डेफिनेटली ह्याला वैद्यसाहेबांचा आणि आपल्या बाकीच्या मंडळींचा सपोर्ट असायचा, यात काही वाद नाही. पण जिथे आपल्याला मॅक्झिमम काही गोष्टी पुल करता येतील त्या कशा पुल करता येतील ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. आणि तुम्हाला कदाचित कल्पना नसेल तर मी थोडंसं तुम्हाला सांगतो. ते बऱ्याच वेळेला आपल्याकडे जी क्रिटिकल कंडिशन असते की एक्सपेक्टेशन नॉट मेट अशी जी सिच्युएशन असते त्या ठिकाणी डिसिजन मेकिंग हे खूप टफ असतं. आणि लोकांचा असा समज असतो काही वेळेला की कोणाला तरी गिऱ्हाईक केलं. तसं होत नाही. निदान मी होतो तोपर्यंत, वैद्यसाहेब होते तोपर्यंतचं मला माहिती आहे. त्याच्या पुढचं मला माहीत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती मी काही कमेंट्स करू शकत नाही. पण ती कदाचित सिस्टम फॉलो होत असावी असं मी गृहीत धरतो. कारण रेड्डी साहेबांनी तो वारसा आपल्याकडे जपून ठेवला असावा आणि ते तसं करत असतील डेफिनेटली. कारण जोरापूर साहेब आजपर्यंत तरी आहेत. तर ते करतात संपूर्णपणे त्यावेळेला सगळे जे काही HODs असतील सगळे एकत्र बसायचे. मग जी काय नावं आलेली आहेत त्याच्यामध्ये फिल्टर ऑफ आयडेंटिफाईंग विथ यू कॅन से हू हॅज नॉट कॉन्ट्रीब्युटेड टू द ऑर्गनायझेशन इन द लास्ट 1 year हे आयडेंटिफाय करायचा प्रयत्न असायचा. आणि तो डेफिनेटली दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिस वॉट वी पीपल ऑर यू कॅन से आवर बॉस यूज टू फॉलो फॉर अवॉइडिंग एनी इनजस्टिस टू एनीबडी. आणि त्याचा फायदा नाही म्हटलं तरी आपण बघितलं असेल की तो खूपदा आपण त्या ठिकाणी एक्सपेक्ट केलेला आहे. बऱ्याच वेळेला आपण अशा गोष्टी वाचवलेल्या आहेत की जिथे आपल्याला एक्सपेक्टेशन नॉट मेटसाठी आपल्याला कोणाला त्या ठेवढे आपण जेवढं जमेल तेवढं लोकांना न देण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे जो चित्रगुप्त होता तो जोरापूर साहेब होते. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोरापूर साहेबांनी एक अपॉर्च्युनिटी आपल्या जे डिपार्टमेंटमध्ये काम करणारे होते मशीन शॉपमध्ये त्या सगळ्यांसाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणजे त्यांनी डोअर ओपन करून दिला. आता जे मशीन शॉपमध्ये काम करणारे जे वर्षानुवर्षे बी शिफ्ट करणारे आपले जे मॅनेजर्स होते त्यांच्यासाठी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे जिथे आपण म्हणून परचेसमध्ये असेल प्लॅनिंगमध्ये असेल अशा ठिकाणी अपॉर्च्युनिटी द्यावी यासाठी एफर्ट्स घेणारा म्हणजे मेरे को आदमी कम मिला तो चलेगा लेकिन मैं मेरा आदमी रिलीज करने के लिए तैयार हूँ असं सांगणारा मॅनेजर मिळणं हे डिफिकल्ट आहे. आणि जोरापूर साहेबांच्या बाबतीमध्ये मी डेफिनेटली सांगू शकतो की ही हॅज असाइन्ड मेनी पीपल फ्रॉम मशीन शॉप टू अदर डिपार्टमेंट्स. सो दॅट इज द बेस्ट आय कॅन से ॲज अ टीम लीडर he had given opportunity to all his team members to go out from their own skill sets and identify somewhere else. So that is one of the great character this Jorapur sir is having. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक कन्सल्टंट आले होते उमास.
वैद्य साहेबांना माहिती आहे. आणि आता कसं आहे, बाहेरचे एक्सटर्नल कन्सल्टंट येऊन आता आपल्याला प्रोटो मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, प्रोटो असेंब्ली किती फास्ट करता येईल लवकर, इम्युलेटिंग सिक्वेन्स ऑफ लाईनचा सिक्वेन्स फॉलो करून आपण आपली प्रोटो बिल्डिंग जी आहे, हाऊ वी आर रिड्यूस द टाईम फॉर प्रोटो बिल्डिंग, या संदर्भात गायडन्स देण्यासाठी म्हणण्यापेक्षा आपल्याला शिकवण्यासाठी आले होते. तर त्यांच्यासाठी जे काय एक्सरसाइज करायचा होता तो जोरापूर साहेब त्याचे मेंटर होते आणि आम्ही आपला त्यांना लागेल तशी इनपुट देण्याचा प्रयत्न केला. माझ्याबरोबर हर्षद होता, माझी सगळी असेंब्लीची टीम होती. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्याचे डिटेल्स वर्कआउट केले, दिले आणि शेवटी नंतर त्यांना जे काय वाटण्याची अक्षता लावून पाठवायचं होतं ते काम आपल्या जोरापूर साहेब, वैद्यसाहेब आणि लोकांनी सुयोग्य पद्धतीने केलं. त्याच्यामुळे त्याचे काही परिणाम आपल्याला भोगायला लागले नाही, चांगले किंवा वाईट काय असतील ते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडचा जो एक स्किल सेट आहे, ज्याच्यामध्ये आपण मास्टर क्राफ्ट्समन जसं म्हणतो, ज्यावेळेला आपल्याकडे मास्टर क्राफ्ट्समन रिटायर व्हायची वेळ आली, त्यावेळेला रिटायर झाल्यानंतर मास्टर क्राफ्ट्समन या पोझिशनमध्ये आपल्याला कुठल्या लोकांना रिक्रूट करायचं, तर त्यावेळेला सिनियर मॅनेजर म्हणून आपण त्यांना रिक्रूट करायचं का, की आपण परत मास्टर क्राफ्ट्समनचा स्किल सेट असलेली लोकं परत आपल्याकडे पिकअप करावी. तर हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गरजेचा असा विषय होता. खरं सांगायचं म्हणजे आपल्याला प्रोटोमध्ये मास्टर क्राफ्ट्समन ही कॅटेगरी जी आहे किंवा जो स्किल सेट आहे तो आपल्याला अतिशय आवश्यक असा आहे आणि तो